वजायना हे अतिशय स्ट्रेचेबल कॅनॉल असते. अख्खं बाळ तिकडनं बाहेर येऊ शकतं. त्यामुळे ते जे मसल्स असतात वजायनामधले ते थोडेसे स्ट्रेच होतात. पण लॅक्स म्हणजे अगदी काही हे होणार नाही अनलेस जर का तिथे काही टेर झाला असेल की जो रिपेअर व्यवस्थित केला गेला नाही आहे. तर इतकी काय लॅक्स ती वजायना होणार नाही आहे की तुम्हाला संबंध ठेवणंच शक्य नाही होणार आहे किंवा तुमचं प्लेजरच कमी होणार आहे, असं अजिबात होत नाही. कीगल्स एक्सरसाइज नावाचे काही व्यायाम असतात की जे आपले तिकडचे स्नायू टाईट करण्यासाठी किंवा बेसिकली टोन त्यांच्यामध्ये आणण्यासाठी सांगितले जातात. पेल्विक फ्लोअर फिजिओथेरपीचेही अनेक प्रकार असतात की त्या व्यायाम करून आपल्याला थोडंसं, जसं मी मगाशी म्हटलं की आपले पोटाचेही मसल स्ट्रेच होतात, जसे ॲब्स स्ट्रेच होतात की 9 महिने ते ताणले गेले तर ते अचानक सोडले की ते काही नेहमी आपले काय सिक्स पॅक ॲब्स असे होणार किंवा अगदी फ्लॅट पोट होणार नाही आहे. थोडे काही महिने ते थोडंसं प्रोट्रुडिंग किंवा पुढे आलेलंच पोट राहतं. हळूहळू व्यायाम करून आपल्याला ते टोन करायचं आहे. तर ती काय वजायना इतकी काय लूज होत नाही की अगदी ती की तुम्ही संबंधच नाही ठेवू शकणार. त्यामुळे हे व्यायाम करणं, कीगल्स एक्सरसाइज किंवा पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज हे तितकंच महत्त्वाचं आहे.